नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे नागपूर शहर पोलीस भरती संदर्भात आजचे विद्यार्थ्यांचे मार्क आलेले आहेत. तर त्याची तुम्हाला मी यादी देणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क याच्यासोबत काय करणार आहे तुमचं कंपॅरिझन करणार आहे, की विद्यार्थ्यांना कसे मार्क आहेत, त्याच्यामध्ये कट ऑफवरती काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्यांची माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आज जर पाहिलं तुम्ही तर 1121 विद्यार्थ्यांनी आजचं ग्राउंड दिलेलं आहे. तर या विद्यार्थ्यांची तुम्हाला जास्तीत जास्त ते कमीत कमी रँकनुसार यादी दाखवत आहे. तर ही यादी आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा 48 मार्कांचा टॉपर आहेत नदीम आणि आर्यन पांडे हे टॉपर आहेत सध्याच्या 48 मार्कांचे. त्याच्यानंतर जर बघा 47चे तुम्हाला इथं विद्यार्थी दिसतील 5 विद्यार्थी. त्याच्यानंतर 46चे एक दिसेल, 45चे पाहिले तर 45चे जास्त विद्यार्थी दिसत आहेत 45चे. तर या यादीनुसार 45चे विद्यार्थी आहेत, 21 विद्यार्थी आहेत. आता टोटल 40 पेक्षा जास्त जर बघितले आपण 40 पेक्षा जास्त, तर ही संख्या जास्तच आहे बघा. 40 आणि 40 पेक्षा जास्त 40 ते 50च्या मध्ये पकडू तर हे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी आहेत 164 विद्यार्थी आहेत. 164 विद्यार्थी आहेत. हे आहेत 40 ते 50च्या मध्ये. त्याच्यानंतर ना आपण 35 ते 39 जर बघितले 35 ते 39 हे तर बघा हे विद्यार्थी आहेत, जास्त विद्यार्थी दिसत आहेत. हे आहेत 202 विद्यार्थी आहेत. दोनशे दोन विद्यार्थी 35 ते 40च्या दरम्यान आहेत. पस्तीस ते 39 म्हणता येईल. त्याच्यानंतर ना 31 पर्यंत बघूया तर आपण 34 ते 31. चौतीस ते 39 जर पाहिलं आपण 31 ते 34 बघूयात आपण. 30 पासून पाहूयात 30 ते 34. तर 30 ते 34 तर बघितले हे विद्यार्थी. तर ही संख्या आहे 278 आहे. लक्षात घ्या 278 विद्यार्थी आहेत 1100 पैकी. 278 हे आहेत 30 ते 34 मध्ये. आणि फेल किती झालेत बघूयात आपण. फेल किती झालेत ते बघूयात. फेल म्हणजे 24 आणि 24 पेक्षा कमी झाले. तर हे झाले 329 विद्यार्थी फेल झालेले आहेत. 329 विद्यार्थी फेल. 329 विद्यार्थी हे फेल झालेले आहेत. तर याच्यावरून आपण समजू शकतो की जर आजच्या दिवशी जर बघितलं तर टोटल 1121 विद्यार्थ्यांनी काय केलेलं की परीक्षा दिलेली आहे, ग्राउंड दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये तर 164 म्हणजे किती टक्के होत आहेत ते बघूयात आपण. 1121 तर हे जवळपास 14% विद्यार्थ्यांनी 40 पेक्षा जास्त आहेत. 202 म्हणजे हे 18% विद्यार्थी आहेत. आणि 278 जर पाहिलं आपण तर हे होत आहेत 24%. 25% आहेत ते विद्यार्थी. आणि त्याच्यानंतर बघा 25% आहेत विद्यार्थी आणि 329 विद्यार्थी म्हणजे हे झाले जवळपास 30% विद्यार्थी फेल झालेले आहेत.
तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.